हरियाणाच्या निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट काढली 12-15 मुद्द्यांची आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं की अमुक तारखेला मतदार याद्यांचं काम सुरू झालं होतं, अमुक तारखेला मतदार याद्यांचं काम ड्राफ्ट मतदार यादी तयार झाली, त्याच्यानंतर राजकीय पक्षांनी त्या तपासायच्या होत्या, मग अमुक तारखेला मतदार यादी फायनल झाली आणि ती प्रसिद्ध करण्यात आली वगैरे वगैरे. ही निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर फक्त 22 मतदारसंघांमधून तक्रारी आल्या आणि त्याची सुनावणी चालू आहे वगैरे. म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही ज्या वेळेला बोगस मतदार होते, मतचोरी होत होती राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे, त्यावेळेला तुम्ही तक्रार का नाही केली, त्यावेळेला याच्याबद्दल आक्षेप का नाही घेतला. अहो, राजकीय पक्षांचे बीएलओ तुम्ही निवडणुकीच्या 8 दिवस आधी हातामध्ये मतदार यादी दिल्यानंतर प्रचारावरती लक्ष देतील का तुम्ही किती खोटेपणा केलेला आहे हे पाहतील? हे अशा पद्धतीचं लॉजिक निवडणूक आयोग आता द्यायला लागलेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन 22 मतदारसंघांमध्ये जर तक्रारी दाखल झाल्या हे निवडणूक आयोग मान्य करत आहे, तर सत्ताधीश आणि सत्तेच्या बाहेर असलेला म्हणजे सत्ताधीश भाजप आणि सत्तेच्या बाहेर असलेला काँग्रेस यांच्यातला जागांचा फरक किती आहे? 11. म्हणजे फक्त 11 जागा भाजपच्या जास्त आल्यामुळे जर भाजप सत्तेमध्ये असेल तिथं समजा, तर 22 मध्ये तक्रारी आलेल्या आहेत हे निवडणूक आयोग स्वतः मान्य करतोय ना. हा इतका मोठा प्रकार झालेला आहे.